आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे रोहित पवारांनी केलेल्या एका ट्विटची। रोहित पवारांनी अंजली दमानियांना खोचक टोला लगावला आहे। दमानियांचे पती सरकारच्या थिंक टँकवर असल्याचं रोहित पवार या पोस्टमध्ये म्हणतात। दमानिया कुटुंबाचं आर्थिक आणि सामाजिक कॉम्बिनेशन महत्त्वाचं आहे असा टोला सुद्धा त्यांनी या पोस्टमध्ये लगावला आहे। अनीश दमानिया हे मित्राच्या मानद सल्लागारपदी त्यांची निवड झालेली आहे। दरम्यान याबाबत आम्ही अंजली दमानिया यांच्याशी संवाद साधला तर आता काहीही बोलणार नाही, उद्या सविस्तर बोलेन असं अंजली दमानिया म्हटलेलं आहे। सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भात बोलण्यासाठी। सागर, रोहित पवारांनी ट्विट करत फेसबुक पोस्ट करत हा सगळा खुलासा केलाय। त्यांच्या मते अनीश दमानिया यांची मित्रा या सरकारच्या थिंक टँकच्या मानद सल्लागारपदी निवड झाली आणि त्यावरून ही टोलेबाजी केली आहे त्यांनी। काय अपडेट्स आहेत? रोहित पवार यावर काही बोलले आहेत का? रोहित पवार यांनी काही क्षणापूर्वीच या संदर्भातलं फेसबुकवरून एक पोस्ट दिलेली आहे। यामध्ये म्हटलेलं आहे की अनीश दमानिया जे अंजली दमानिया यांचे पती आहेत, यांना गव्हर्नमेंटच्या शासकीय ह्याच्यावर येण्यात आलेला आहे। मैत्र ही अंजली दमानिया यांचे जे पती आहेत त्याच्यावर त्यांची सल्लागार स्वरूपामध्ये नियुक्ती केलेली आहे। आपल्याला माहित आहे की मैत्र या संकल्पनेची मुळात महाराष्ट्रामध्ये जे आर्थिक मोठमोठे व्यवहार होणार आहेत किंवा आर्थिक नियोजन करायचं आहे त्या दृष्टिकोनातून सल्ला देण्याचं काम या माध्यमातून करणार आहे। प्रवीण सिंह परदेशी जे निवृत्त IAS ऑफिसर आहेत यांची याच्याकडे महत्वाची जबाबदारी दिली आहे। तसंच काही राजकीय नेते म्हणजे दिलीप वळसे पाटील असतील, राजेश क्षीरसागर असतील यांची सुद्धा यावर नियुक्ती आहे। पण अशा परिस्थितीमध्ये आर्थिक सल्लागार म्हणून अनीश दमानिया यांची नियुक्तीवरच आता मुद्दा उपस्थित केलेला आहे। आणि अंजली दमानिया जे गेले काही कालावधीमध्ये शासनाच्या किंवा वेगवेगळ्या राजकीय नेत्यांवर जे आरोप करतात त्याच्यामध्ये त्यांचं नाव खूप चर्चेत आहे। आणि अनेक वेळा अंजली दमानिया यांचा वापर कोणतरी व्यक्ती इतर कोण करतंय का असाही राजकीय वर्तुळात कायम चर्चा असते। हाच धागा पकडत रोहित पवारांनी कोणत्याही व्यक्तीचा टोला लगावला। पण सागर, मला एक मुद्दा याबद्दल विचारायचा असा आहे की मित्राच्या मानद सल्लागारपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे। मित्रा ही हे जे थिंक टँक आपण म्हणतो सरकारी थिंक टँक आहे, काय याचं स्वरूप आहे? वैधानिक याला दर्जा आहे का? आणि या सल्लागारपदी निवड झाली तर त्यांना काही मोबदला मिळणार आहे का? वास्तविकतेत या कमिटीवर जे जे व्यक्ती असतात त्यांना एक विशिष्ट दर्जा दिला जातो आणि शासनाच्या वतीने त्यांना काही मानधन स्वरूपामध्ये सुद्धा दिलं गेलं जातं। यापूर्वी ज्या बैठका होतात तिथे महत्वाचे काही निर्णय होतात। अशा प्रक्रियेमध्ये सुद्धा महत्वाचा रोल या मैत्री या माध्यमातून केला जातो। आणि यासाठीच शासनातले प्रवीण सिंह परदेशी जे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्ती आहेत, अतिशय उत्तम प्रशासक म्हणून त्यांची ओळख आहे, ते या पूर्ण ह्याच्यावर त्यांचं कंट्रोल आहे। आणि दुसरीकडे दिलीप वळसे पाटलांसारखे अर्थ खातं किंवा अतिशय राजकीय सुजाण जे व्यक्तिमत्व आहे ते सुद्धा या कमिटीवर आहेत। राज्य शासनाच्या आपणास माहिती आहे की कोणतेही आर्थिक स्वरूपाचे जे निर्णय घ्यायचे आहेत मोठे, त्याला सल्ला देण्याचं काम त्या मैत्र माध्यमातून केलं जातं। आणि गेल्या काही कालावधीमध्ये अनेक मोठमोठे प्रकल्प किंवा वित्तीय जी मागण्या पूर्ण करायच्या असतील तर मैत्रीचा सल्ला घेऊनच तो करावा लागतो, अशा स्वरूपाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये इतक्या महत्वाच्या कमिटीवर अंजली दमानिया यांचेच पती यांची नियुक्ती झाली। अर्थात अंजली दमानिया पती जे आहेत ते या संबंधित आहेत अशी जी पहिल्यांदा प्राथमिक माहिती समोर येते। पण मुद्दा उपस्थित राहतोय अर्थात या सगळ्या गोष्टीमध्ये असताना अंजली दमानिया यांच्या पतींची नियुक्ती होणं आणि कुठे ना कुठेतरी अंजली दमानियाकडनं राज्य शासनातल्या ज्या वेगवेगळ्या मंत्र्यांवर राजकीय नेत्यांवर आरोप होतात। अशाच परिस्थितीमध्ये मग ही नियुक्ती त्यांना गोंजारण्याचा किंवा चुचकारण्याचा प्रयत्न आहे का, अशी एक राजकीय। सागर, अजून एक प्रश्न आहे, त्याचं थोडक्यात उत्तर अगदी। अनीश दमानिया यांचं बॅकग्राऊंड काय आहे? त्यांची पार्श्वभूमी काय आहे? ते काही वित्तीय सल्लागार संस्थेशी संबंधित आहेत का? इतर याआधी त्यांनी अशा स्वरूपाचं काही काम केलंय का? विनोद, जी प्राथमिक आता माहिती समोर येते त्यानुसार अनीश दमानिया हे फायनान्शियल संबंधितच यापूर्वी देखील काम करतायत। त्यामुळे त्यांची नियुक्ती ही प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी नाही आहे, कारण की त्यांचं जे बॅकग्राऊंड आहे त्या दृष्टिकोनातून जी आता पहिल्यांदा माहिती समोर येते त्यानुसार। पण मुद्दा उपस्थित राहतोय अर्थात की ते पत्नी या अंजली आहेत, शासनावर वेगवेगळ्या आरोपांमध्ये
म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये म्हणजे अगदी विशेषतः अंजली दमानिया गेल्या काही काळापासून सरकारवर आणि मंत्र्यांवर, विशेषतः मंत्र्यांवर, काही विशिष्ट मंत्र्यांवर त्या आरोप करतायत. यापूर्वी सुद्धा त्यांनी अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढलेली आहेत आणि अशा वेळेला सरकारची अडचण बऱ्याचदा झाल्याचं दिसून आलं होतं आणि त्यामुळे या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय. रोहित पवार नेमकं काय आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत आपण एकदा पाहूयात. सरकारचे थिंक टँक असलेल्या मित्राच्या मानद सल्लागारपदी अनिश दमानिया यांची नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन, रोहित पवार आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतायत. एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं काढून अंजलीताई दमानिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत. सामाजिक या शब्दाला इन्व्हर्टेड केलेला आहे, त्यामुळे खोचक टोला असा या वाक्यामध्ये दिसतोय. आता अनिशजी यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लाभणार आहे असा खोचक टोलाही रोहित पवार या पोस्टमध्ये लगावत आहेत. दमानिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातलं कॉम्बिनेशन निश्चितच महत्त्वपूर्ण राहील असंही ते म्हणतायत. पुनश्च एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा.